नोव्हेंबर किंवा 17 नोव्हेंबर 2022 मी तारखा याच्यासाठी सांगतोय कारण अभिजितजी आपण आपल्या प्रस्ताविकामध्ये कुठला पॉइंट मिस केला तो पॉइंट मी याच्यानंतर सांगणार आहे. साधारणतः 16, 17, 18 नोव्हेंबर 2022 ला हा पूल बंद करण्याचे विथ प्रायर नोटीस ऑफ 1 वीक, एक आठवड्याची वेळ देऊन हा पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि हा पूल बंद झाला. देयर वॉज अ ह्यू अँड क्राय, बंद झाला अमुक तमुक ह्याव त्याव. आणि मग तो कुणाच्या पत्रावरती बंद झाला, का बंद केला, आणि मग टार्गेट करणं आणि ऑपोजिशन तर आहेच ना, परदेशात जाणारे, आणि त्यामुळे तो बंद केला. त्यावेळेला मला आठवत आहे पालकमंत्री होते मंगलप्रभात लोढाजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेला आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी होते. या सर्वांशी बोलून कोऑर्डिनेट करून मंत्रालयामध्ये एक मीटिंग लावण्यात आली. त्या मीटिंगमध्ये रेल्वे आणि महानगरपालिका समोरासमोर एकाच टेबलवरती बसून हे ठरवण्यात आलं की तोडणार कोण आणि बांधणार कोण. आणि तोडणार रेल्वे आणि तोडून दिल्याच्या नंतर साईट हँडओव्हर होणार कॉर्पोरेशनला आणि कॉर्पोरेशन पुनर्बांधणीचं काम हाती घेणार. हे एकाच मीटिंगमध्ये ठरलं. एका महिन्यामध्ये तोडण्याची ही वर्क ऑर्डर दिली आणि बांधण्याची ही वर्क ऑर्डर दिली. हे डिसेंबरचं सांगतोय, डिसेंबर 2022, विदिन 15 days ऑफ द ब्रिज क्लोजर. एकाच महिन्यामध्ये म्हणजे बाय जानेवारी तोडण्याचाही कॉन्ट्रॅक्टर होता आणि बांधण्याचाही कॉन्ट्रॅक्टर होता इन प्लेस. म्हणजे जानेवारी 2022-23 तोडणं सुरू झालं. मार्च 2023 मध्ये तोडण्याचं काम पूर्ण झालं आणि एप्रिल 2023 मध्ये पुनर्बांधणीचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालं. आणि 26 फेब्रुवारी 2024 म्हणजे बंद केल्याच्या 15 महिन्यामध्ये गोखले पुलाला एक आर्म हा सुरू करण्यात आला. बंद केल्याच्या 15 महिन्यात गोखले पुलाचा एक काम सुरू करण्यात आला 26 फेब्रुवारी 2024. आणि आज आपण बसलोय 11 मे 2025. म्हणजे बंद केल्याच्या 28 महिन्यांमध्ये गोखले पूल पुन्हा कार्यरत झालेला आहे. आणि आपण जो पॉइंट मिस केला पांगर साहेब तो असा आहे की दिस इज वन ऑफ द फास्टेस्ट एक्झिक्युटेड प्रोजेक्ट्स ऑफ बीएमसी इन रिसेंट टाइम्स. मग आज जे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारत होते की बंद का केला, कोणाच्या सांगण्यावरनं बंद केला, गोखले पूल कधी चालू करणार. अरे तुमच्या मतदारसंघातल्या डिलाईल रोड ब्रिजला 6 वर्ष लागली आणि बांगर साहेबांनी नमूद केलेले जेवढे पूल आहेत, तो कार्नाक ब्रिज असेल, डिलाईल रोड ब्रिज असेल, अजून कुठला एल्फिस्टन असेल, रे रोड असेल, या सगळ्याचे टाइमलाईन जर तुम्ही तपासलेत तर प्रत्येक पुलाला किमान 4 ते 5 वर्ष प्रत्येक पुलाला लागलेली आहेत. आणि हा पूल कॉर्पोरेशननी 28 महिन्यांमध्ये 28 मंथ्स, कॉर्पोरेशन पण तेच आहे, अधिकारी पण तेच आहेत, सिस्टम पण तीच आहे, परंतु सिस्टम हाकणारा ज्या वेळेला बदलतो, पॉलिटिकल लिडरशिप ज्या वेळेला बदलते, लोकांनी निवडून दिले ज्या वेळेला लोकांच्या अपेक्षेनुसार प्रामाणिकपणाने काम करते, त्यावेळेला मुंबई महानगरपालिका काय मिरेकल करू शकते हे याचं अद्भुत उदाहरण आहे. अद्भुत उदाहरण. ही तीच महानगरपालिका आहे, तेच अधिकारी आहेत, परंतु ज्या वेळेला काम करण्याच्या इंटेंटमध्ये फरक पडतो, तुमच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो, तर तुम्ही हे अशा प्रकारचं हे मिरेकल आहे मुंबई महानगरपालिकेने घडवून आणलेलं. आणि तुम्ही बघितलं खालून लाईव्ह रेल्वे आहे, खालून लाईव्ह रेल्वे जात असताना हा पूल ते ब्लॉक्स रेल्वेकडनं मिळवणं, त्या तेवढ्या वेळामध्ये ते बांधणं, ते काम कंप्लीट करणं, इट इज अ मिरेकल इन इटसेल्फ. पण गोखले पूल आला की मला भीती वाटते. मागच्या वेळेला आम्ही उद्घाटन केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते काही मिसमॅच, तो मिसमॅच याच्याकरता झाला होता कारण दिस वॉज नॉट एक्झिक्युटेड ॲज अ वन प्रोजेक्ट. पार्ट्स अँड पीसेस मध्ये याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन झाल्यामुळे बर्फीवाल्याची हाईट वेगळी झाली आणि गोखले पुलाची हाईट वेगळी झाली. परंतु ती 4 महिन्यामध्ये कॉर्पोरेशननी त्याला मॅच केलं. 75 दिवसामध्ये
आणि ती मॅच करण्यासाठी पण त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली ती देशामध्ये कदाचित प्रथमच ती टेक्नॉलॉजी वापरली असेल असं मला वाटतं. VJTIचे अधिकारी ते समोर बसलेले आहेत, त्यांच्या मदतीने म्हणजे एक पूल असा आहे आणि दुसरा असा आहे, त्या दोघांना मॅच करणं, दिस इज अ टेक्नॉलॉजिकल मार्वल सर. थँक्यू. मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकर आपले आभार व्यक्त करते आणि कॉर्पोरेशनचे आभार व्यक्त करते. हे काय आहे, कोण चांगलं कोण बोलतच नाही आणि म्हणून मी आज आचार्य पवन त्रिपाठीजींना बोलवलं. त्यांना बोलवण्याचं कारण हेच किंवा सिद्धिविनायकाचे आशीर्वाद ह्या गोखले पुलाला लाभावेत, जेणेकरून उद्या वेगळंच काहीतरी पेपरला छापून येऊ नये. अजून नवीन काहीतरी तो सम बीम काय होता तो पण तुम्ही क्लिअर करून टाकलेला आहे. संप वगैरे आता काही संप वगैरे पण नाहीये. हा आणि त्यामुळे हा जो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे ते मुंबई महानगरपालिका जर व्यवस्थित हातांमध्ये गेली तर कसं मुंबई महानगरपालिका रेकॉर्ड ब्रेकिंग पाथ ब्रेकिंग काम करू शकते याचं हे अद्भुत उदाहरण आहे. आणि आम्ही तर फील्डवरती होतो ना, जेव्हा हे गर्डर चढत होते या अधिकाऱ्यांना माहिती आहे. त्या अधिकाऱ्यांबरोबर मी सुद्धा इथे रात्र इथे बसून हेल्मेट घालून ब्रिजवर चढून ही पाहणी या ठिकाणी केलेली आहे. परदेशात जाऊन बसलो नाहीये किंवा पार्टी करायला गेलेलो नाहीये, बरोबर आहे ना. हा, आणि त्यामुळे हे काही गोष्टी, ते काही फॅक्ट्स, यातले काही फिगर्स, तारखा या रेकॉर्डवरती व्यवस्थितरित्या सर्वांसमोर आल्या पाहिजेत. त्यासाठी ही छोटीशी कहाणी मी संक्षिप्तरित्या तुम्हाला सर्वांना सांगितली. मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे, मुंबई महानगरपालिकेचे त्यावेळेचे असलेले आयुक्त इकबाल सिंग चहल, आत्ताचे आयुक्त भूषण गगराणीजी, आधीचे मुख्यमंत्री, कारण एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना 2 वेळा मुख्यमंत्र्यांनी गोखले पुलाच्या कामाला व्हिजिट केलेली आहे. रेल्वे आणि कॉर्पोरेशन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी त्यावेळेला उपमुख्यमंत्री असताना मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींच्या आदेशानुसार लोढा साहेबांनी त्यावेळेला मिटिंग घेतलेली आहे. आणि ह्या वेळेला सुद्धा मार्चची डेडलाईन ही मीट झालीच पाहिजे याच्याकरता मंत्रिपद हातामध्ये घेतल्या पहिली मिटिंग कुठली घेतली असेल तर ती आशिषजींनी गोखले पुलाची मिटिंग घेतलेली. त्यामुळे सर्वांचे, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचे, मंगलप्रभात लोढाजींचे, आशिष शेलारजींचे, भूषण गगराणीजींचे, इकबाल सिंग चहल साहेबांचे, सर्वांचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ब्रिजेस डिपार्टमेंटचे सर्व अधिकाऱ्यांचे मी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो. येणाऱ्या काळामध्ये आणि अजून 2 राहिले, 2 मेन मुख्य हे राहिले. एक म्हणजे या ठिकाणचे नागरिक ज्यांच्या व्हिजिलन्समुळे, ज्यांच्या प्रेशरमुळे, ज्यांच्या रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये असलेल्या धक्क्यांमुळे वी वर ऑन अवर टोज, वी एज वेल एज कॉर्पोरेशन ऑफिसर्स. आणि त्यामुळे लोकांनी सुद्धा यावेळेला दर रेग्युलर इंटरव्हल्सला जे इंटरव्हेन्शन केलं, जी जागरूकता दाखवली, आणि लोक आणि मीडिया, कारण मीडियामध्ये सुद्धा जे येतं याच्यामुळेही अधिकाऱ्यांमुळे धडकी बसायची आणि त्यामुळे हे परफेक्ट होईल याची काळजी ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की गोखले पुलासारखे अनेक रेकॉर्ड्स आणि अनेक मिरेकल्स हे मुंबई शहराची येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांमध्ये मुंबई शहर त्याची वाट पाहत आहे. आणि अशा प्रकारचे अनेक मिरेकल्स आणि रेकॉर्ड्स हे मुंबई शहरामध्ये घडावेत याकरता मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. याकरता मी संपूर्ण मुंबईकरांच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडून मी विनंती करतो, धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत. संपूर्ण पूल बांधणीसाठी बंद करण्यात आला आणि जुना पूल जो होता तो तोडून नवीन पुलाची बांधणी सुरू करण्यात आली. सर, आपल्याला कल्पना आहे की फेब्रुवारी 2024 मध्ये ही जी बाजू आपण बघतोय त्याचं लोकार्पण झालं होतं आणि त्याच्यानंतर त्याला जोडणारी बरपईवालाची जी
बाजू आहे बर्फीवाला पुलाची, ती 5 जुलै 2024ला सुरू केली होती. मला इथं विशेषत्वाने नमूद करावं असं वाटतं, एक बाजू पूर्ण झाल्यानंतर दुसरी बाजू केव्हा पूर्ण होईल हा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात होता. हा पूल जो आज आपण पूर्ण करतोय याच्यामुळं सांताक्रूज पासनं ते गोरेगावपर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकची जी सिच्युएशन आहे याच्यामध्ये लोकांना मदत मिळणार आहे, कोंडीतून मुक्ती मिळणार आहे. मला कल्पना आहे की या परिसरातले नागरिक मागच्या अनेक वर्षांपासून हा पूल पूर्णत्वाने म्हणजे दोन्ही बाजू पूर्ण होण्याची वाट पाहत होते आणि त्यामुळं जेव्हा एक बाजू पूर्ण झाली आणि दुसऱ्या बाजूची कालमर्यादा आम्ही निश्चित करत होतो त्यावेळी लवकरात लवकर पूर्ण करणं हे आमच्या समोरचं चॅलेंज होतं. सर, मी इथं आपल्या निदर्शनास एक बाब आणू इच्छितो. महापालिकेचा अभियंता वर्ग जो आहे पूल विभागातील, त्यांचं कौतुक करावं आणि नागरिकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटावं. अशा पद्धतीने हे जे आज आपण पूर्ण करतोय काम किंवा लोकार्पण करतोय अशा पद्धतीने काम झालेलं आहे. हे मी म्हणण्याचं कारण काय ते सांगतो. साधारणतः ती बाजू पूर्ण झाली जुलै महिन्यामध्ये, ते बर्फीवाल्याचा जो प्रॉब्लेम होता तोही सॉर्ट आउट झाला. ही बाजू पूर्ण करण्यामध्ये आमचा अंदाज होता की हा गर्डर जो आता मागे आपण पाहतोय हा गर्डर साधारणतः दिवाळीपर्यंत 2024च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत लॉन्च होईल आणि